नुकत्याच ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पॅरा ॲथलेटिक्स ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी येथील आदिवासी युवक दिलीप महादू गावित याने सुवर्ण पदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. दिलीप गावित याने पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत अवघ्या 10.31 सेकंदात अंतर कापत राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी तसेच हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. दिलीप गावित हा सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील तोरणडोंगरी गावचा रहिवासी असून त्याने संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड JP गावित यांच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून संचलित शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षण घेतलं आहे. याच संस्थेत त्याच्या क्रीडा कारकिर्दीचा पाया रचला गेला. विद्यालयाच्या मैदानावर त्याने खेळाचे प्राथमिक धडे आणि डावपेच आत्मसात केले. त्यानंतर पुढील शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षणासाठी तो बाहेर पडला. श्री काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळात सातत्यानं प्रगती होत होती. संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या दिलीप गावितने आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर एका हाताने सुवर्ण इतिहास रचत संस्थेचे सुरगाणा तालुक्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कॉम्रेड JP गावित, संचालक मंडळ, विद्यालय आणि आश्रमशाळा विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुरगाणा तालुक्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार.